कुणी लॅपटॉपवर तर कुणी मोबाईलमध्ये व्यस्त आहेत। काही जण व्यासपीठावर सुरू असलेले व्याख्यान ऐकतायत। हा सर्व प्रकार पाहून इथं काय चाललंय असा प्रश्न पडला असेल। पण हे सुरू आहे राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांचं अधिवेशन। शिक्षकांनी आधुनिक हायटेक साधनं वापरत विद्यार्थ्यांना ज्ञान कसं देता येईल यासाठीचं हे अधिवेशन आहे। या अधिवेशनाला उपस्थित असणारे हे शिक्षक सुद्धा व्हॉट्सअप ग्रुपचे ऍडमिन आणि सदस्य आहेत। हे शिक्षक राज्यातील जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या शिक्षकांचा शैक्षणिक ग्रुप चालवतात। राज्यात शैक्षणिक कार्य करत असलेल्या शिक्षकांनी सोशल मीडियाचा फायदा घेत जवळपास 64 व्हॉट्सअप ग्रुप आणि 44 हाईक ग्रुप तयार केलेत। त्यांच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार केला जातोय। मुख्यतः शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा यासाठी हे सर्व ग्रुप काम करतात। या सर्व ग्रुपच्या ऍडमिन आणि सदस्यांनी प्रत्येकी 3000 रुपये जमा करत शासनाची कुठलीही मदत न घेता हे अधिवेशन भरवलंय। आमची ही मंडळी महाराष्ट्रातील शिक्षकांना जवळजवळ 15,000 सदस्य आज महाराष्ट्र ॲडमिन पॅनलचे आहेत। या सदस्यांना दैनंदिन दररोज ह्या गोष्टींचं ज्ञानदानाचं कार्य या ग्रुपद्वारे केलं जात आहे। खुलताबाद इथं घेण्यात आलेल्या या अधिवेशनात राज्यातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषद शाळेच्या जवळपास 1,500 ते 2,000 शिक्षकांनी सहभाग घेतला। ज्ञान रचनावाद, ई लर्निंग, व्हिडिओ एडिटिंग, सोशल मीडियाचा शैक्षणिक वापर याबाबत 18 तज्ज्ञ शिक्षकांनी मार्गदर्शन केलं। मराठी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केलाय। आपण ज्याच्यासाठी आहोत त्याच्यासाठी 2 दिवस इथे येऊन आपण जर चांगलं ज्ञान घेतलं तर हे आपण वर्षभर मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाने कसं शिकवता येईल यासाठी निश्चित आपण मुलांसाठी याचा उपयोग होईल। म्हणून 2 दिवस हे व्हायला न जाता हे चांगल्या कामासाठी उपयोगात आले असं मला वाटतं। 2 दिवसात अतिशय मोलाची माहिती आणि शैक्षणिक साहित्य मिळालं आणि सुट्टीतील 2 दिवस खूप सत्कारणी लागले असं वाटलं आणि हे सगळं पाहून खूप आनंद झाला। फायदा मुलांना अतिशय नक्की। गेल्या 2 वर्षापासून मराठी शाळांमधील मुलांना आधुनिक शिक्षणाचे धडे देण्यासाठी राज्यातील शिक्षकांनी घेतलेला हा पुढाकार अनेकांच्या डोळ्यात अंजन घालण्यासारखा आहे। शिक्षकांच्या अधिवेशनाच्या नावावर विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या शिक्षकांनी आणि सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांनी नक्कीच या शिक्षकांचा आदर्श घ्यायला हरकत नाही। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।